टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मातोश्री बाहेर उमेदवारांची गर्दी, उमेदवारीसाठी बहीण भावांचं मातोश्री बाहेर आंदोलन, उमेदवारी देण्याची मागणी। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी बंडाळी, जिल्हाप्रमुख अजय दासरींविरोधात 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाणांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील बंडखोरीच्या तयारीत, भावनिक पत्र लिहित मतदारांना केलं आवाहन। मुंबई मनपाच्या वॉर्ड क्रमांक 27 मधून सुरेखा पाटील माजी नगरसेविका। पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती जाहीर, ठाकरेंची शिवसेना 45 तर काँग्रेस 60 जागा लढवणार। काँग्रेस नेते सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती, तर मनसेसोबत चर्चा सुरू असल्याची ठाकरेंच्या सेनेचे सचिन अहेर यांची माहिती। मालेगावात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, बंडू काका बच्छाव यांचा युतीला विरोध, भाजपचे माजी गटनेते सुनील गायकवाड आणि अद्वै हिरे यांचाही युतीला विरोध। आमदार सीमा हिरे यांच्या मुलीकडूनही उमेदवारी अर्ज दाखल, आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे, आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे, दीर योगेश हिरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीला संभाजीनगर पालिकेसाठी उमेदवारी अर्ज, हर्षदास शिरसाट यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला। चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवारांना स्वीय सहाय्यकाचा धक्का, जोरगेवारांच्या स्वीय सहाय्यकांच्या पत्नी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, ललित कसाट यांच्या पत्नी दीपा कसाट प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार। प्रभाग क्रमांक 10 मधून दीपा कसाट यांनी अर्ज दाखल केला। दादर माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या सेनेला 6 पैकी 4 जागा सुटल्या। सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर गुरव या दोघांना उमेदवारी जाहीर, मिलिंद तांडेल, कुणाल वाडेकर यांनाही उमेदवारी जाहीर। परभणी महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचा घोळ मात्र अद्यापही कायम। दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा प्रश्नही अद्याप प्रलंबित। पुण्यात अजित पवारांचा भाजपला धक्का, आमदार भीमराव तापकीरांचा पुतण्या दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, कुणाल तापकीर अजित पवारांच्या भेटीला। धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युतीच्या चर्चा, भाजप आणि सेनेत युतीच्या चर्चा फिसकटल्यानंतर शिवसेना कार्यालयात दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू। उल्हासनगर पालिकेसाठी महायुती फिसकटली, स्थानिक नेते युतीसाठी आग्रही नाही, 78 जागांवर आमच्या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितलं, भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वाधारिया यांची माहिती। सोलापुरात सर्व पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात, भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा मुलगा किरण यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकमधील काँग्रेसमधून शिंदेंच्या सेनेत आलेले राहुल दिवे आणि आशा तडवींकडून उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। मनसेतून भाजपात गेलेल्या दिनकर पाटलांचा अर्ज दाखल, नाशिकच्या प्रभाग क्रमांक 9 मधून दिनकर पाटील निवडणूक लढवणार, शक्तीप्रदर्शन करत दिनकर पाटलांनी अर्ज दाखल केला। पुण्यात प्रशांत जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर जगताप यांच्याकडून महापालिका निवडणुकीसाठी विरोधकांना आव्हान। भिवंडी शक्तीप्रदर्शन करत भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल, ताडाळी परिसरात निलेश चौधरींच्या नेतृत्वाखाली उमेदवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वालचा अर्ज दाखल। कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उमेदवारांची मोठी गर्दी, उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांच्या पालिकेबाहेर रांगा। भंडाऱ्यात ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय भव्य मोर्चा, माजी आमदार चरण वाघमारेंसह आमदार नरेंद्र भोंडेकर सहभागी, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर आरपीआयचं आंदोलन, समाधानकारक जागा न दिल्यानं आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक, भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। कोल्हापूरच्या हुपरी चौकात हा निकाल जनतेचा की ईव्हीएम मशीनचा, अशा आशयाचे बोर्ड, डिजिटल फलकाची जिल्हाभरात जोरदार चर्चा। सटाण्याच्या तळवाडे येथे शोले स्टाईल आंदोलन, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानसंदर्भात घोळ असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, शेतकऱ्यांनी विचारला ग्रामसेवकाला जाब, गावाच्या टाकीवर चढत ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन। खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी 24 तासात 9 आरोपी जेरबंद, आरोपींना खालापूर न्यायालयात हजर करण्यात आलं असता 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, तर दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक नाही।
नंदुरबारमध्ये धडगावच्या तलाई आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित. मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवीवर गुन्हा दाखल. साताऱ्याच्या शिरवळमध्ये 23 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण. रुग्णालयात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. घटनेच्या निषेधार्थ शिरवळ बंदची हाक. माजलगाव तालुक्यातील केसापूर येथे जैन मंदिरात चोरी. मंदिरातील दरवाजे आणि कपाट तोडून काही पितळी मूर्त्या लंपास केल्या. दानपेटी देखील फोडण्याचा प्रयत्न. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील केसपुरीतील जैन मंदिरात चोरी. मंदिरातील दरवाजे आणि कपाट तोडून काही पितळी मूर्ती लंपास केल्या. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये नायलॉन मांजाच्या विक्रीवर पोलिसांची कारवाई. 54,000चा मुद्देमाल जप्त. आरोपी झिशान शेख विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या तुमसरमधील दारूअड्ड्यांवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई. 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यात सीसीआय मार्फत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी. कपास किसान या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार. मात्र शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी करताना अडचणी. कापूस खरेदी न झाल्यास हमीभावापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक घटली तर लाल कांद्याची मोठी आवक. कांद्याच्या जास्त निर्यातीसाठी बाजार समितीकडून केंद्राकडे पाठपुरावा. बुलढाण्यात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची अनुदानासाठी थट्टा. सतत 2 वर्षापासून कृषी विभागाच्या चक्रा मारूनही अनुदान न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी तब्बल 5 एकर शेतातील आंबा बागेवर नांगर फिरवला. बागेसाठी 14 ते 15 लाखांचा खर्च वाया. नंदुरबारच्या तळोदामधील तलावडी शिवारात शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेतीला आग. आगीमुळे 6 एकरवरील ऊस जळून खाक. आगीत शेतकऱ्यांचं 9 लाखांचं नुकसान. धाराशिवच्या उमरगामध्ये डाळिंब परिसरात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात थंडी वाढत असल्यानं जनावरांच्या आजारामध्ये वाढ. पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण. तोंडातून लाळ गळणं, खुरांमध्ये जखमा होण्याचं जनावरांना आजार होत आहेत. पुण्याच्या भोरमध्ये लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वनविभागाची धडक कारवाई. वनविभागाकडून विनापरवाना वृक्षतोड करून आणलेली लाकडं जप्त. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग लागलेल्या भागाची पंकज भोयर यांनी पाहणी केली. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत रुग्णालयाचं फायर बिल्डिंग इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे निर्देश दिलेत. शहापूर तालुक्यातील वेळवली गावातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. ग्रामस्थांकडून रस्त्याच्या कामाची पोलखोल. ग्रामस्थांनी फावड्याच्या सहाय्याने डांबरीकरण उकडून टाकलं. सांगलीच्या खरसुंडीमधील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणं 8 आठवड्यात हटणार. देवस्थानची अतिक्रमणं जमीन मोकळी होणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखांच्या उपोषणाला अखेर यश. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. 4ही दरवाजांना लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर निष्क्रिय. कमरेला रिव्हॉल्व्हर ठेवून मंदिराच्या मेटल डिटेक्टरमधून भाविकाचा प्रवेश. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील धामारीतील खंडेरायाच्या यात्रा उत्सवाला सुरुवात. यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. 4 दिवस चालणाऱ्या यात्रेत बैलगाडा शर्यतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. जळगावात सोने चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचे दर 3,000 तर चांदीचे दर 5,000 घसरले. सोन्याचे दर 1,41,000 तर चांदी 2,47,000. वर्धा विभागात प्राप्त झालेल्या 14 शिवाई वातानुकूलित बसेसचं मंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण. अजून 50 वातानुकूलित बसेस उपलब्ध करून देणार. पंकज भोयर यांचं आश्वासन. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पोलेवाडीतील रहिवासी आणि ऊसतोड कामगारांचा मुलगा PSI झाला. सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बलभीम सातपुते यांचा मुलगा रामप्रभू सातपुतेंची विजयाला गवसणी घालत अमरावतीमध्ये नियुक्ती. पॉलिमर बाथवेअर क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी वॉटरटेक कंपनीची राज्यात नव्या प्राईम सिरीज PTMT नळांची अधिकृत सुरुवात. पुढील काही आठवड्यात सिरीज महाराष्ट्रातील 12 प्रमुख शहरांमध्ये सादर होणार. तेजस्वी बँकेचे भारतातील मराठा लष्करी लँडस्केपच्या थीमवर आधारित वार्षिक कॅलेंडरचं अनावरण. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा या कॅलेंडरच्या माध्यमातून घराघरात पोहोचणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.